पनवेल महानगरपालिका अस्तित्वात येऊन 10 वर्ष होऊन गेले असले तरी या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचे जीव हे अद्याप टांगणीला लागलेले आहेत. मी सध्या तळोजा या ठिकाणच्या शाळेत आहे आणि तुम्ही पाहता की ही शाळा ही झेडपीची शाळा आहे आणि झेडपीच्या 51 शाळांचं हस्तांतरण न झाल्यामुळे आहे ते संपूर्णपणे शाळेची आपण अवस्था पाहता, पूर्ण अवस्था खराब झालेली आहे. पत्रे पूर्ण उडालेली आहेत. भिंतीची तुम्ही परिस्थिती पाहता की काय बिकट परिस्थिती आहे. संपूर्णपणे भिंती या निघालेल्या आहेत, पडायला झालेल्या आहेत. ती पाहता की एका रूम मध्ये आहेत पूर्णपणे इथं कचरा पडलेला आहे. तर पुढे आपण जर पाहिलं भिंती पडायला झालेल्या आहे, सिमेंट पूर्ण निघालेलं आहे. अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. झेडपीच्या माध्यमातून ज्या 51 शाळा आहेत त्या पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरित होणार होत्या. मात्र अद्याप पण पनवेल महानगरपालिका आणि झेडपीला याच्यामध्ये यश आलेलं नाहीये आणि या दोघांच्या हलगर्जीपणामुळे अखेर विद्यार्थ्यांना आहे ते या ठिकाणी अशा पडक्या शाळेमध्ये शिक्षण घ्यावं लागतंय. तू पाहता हे चिमुकले विद्यार्थी आहेत, इथं बसलेले आहेत. अंगणवाडीची ही शाळा आहे आणि आज शाळेत आल्यानंतर पूर्णपणे अंधार आहे, लाईट नाहीये. इथे दुर्गंधी सुद्धा येत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना इथं बसवून आहे तो शिकवण्याचा आहे ते प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आपण पाहतोय की पनवेल महानगरपालिकाने आहे ते या 51 शाळांची आहे ती मागणी केली होती झेडपीकडे. मात्र अद्यापपर्यंत झेडपीने आहे ते या शाळा हस्तांतरित केलेल्या नाहीयेत. त्यामुळे दोन्ही जे प्रशासन आहे झेडपी असेल किंवा पनवेल महानगरपालिका असेल त्यांच्या हलगर्जीपणामुळे आडमुठेपणामुळे आहे ते आज या ठिकाणी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. उद्या या ठिकाणी कुठली दुर्घटना घडली असायला जबाबदार कोण अशा प्रकारचा प्रश्न आता विचारला जातोय. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.